यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. विविध पगड्या फेटे घालून तरुणाई गिरगावमधल्या रस्त्यांवरच सध्या आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर गिरगाव, डोंबिवली, ठाणे, नागपूर, कोल्हापूर या शहरांमध्ये ज्या शोभायात्रा निघतात, ह्या शोभायात्रा पाहण्यासाठी सगळ्या शहरामधून लोक या ठिकाणी पोहोचलेले असतात. आणि हा जो सगळा तरुणाईचा उत्साह असतो तो पाहायला मिळतो. या तरुणीनं गॉगल घातलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीचा हा गॉगल तिच्या चेहऱ्यावर झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर शोभायात्राचा हा सगळा उत्साह 24 तासवर आपण असाच दिवसभर पाहत राहणार आहोत. तर यांचे फोटो घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. फोटोग्राफर्सची सुद्धा गर्दी होती आणि सगळ्यांची छबी टिपण्यासाठी एक वेगळीच लगबग चालली. उत्साह आपण पाहतोय. या महिला आहेत ज्या पारंपरिक वेशभूषा करून नऊवारी नेसून छान असा मराठमोळा साज करून टाळ वाजवताना दिसतात आणि उत्साहानं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. काय सांगाल, या शोभायात्रेत सहभागी झाला? खूप छान नटलाय, खूप छान दिसताय, मस्त वाटतंय. दरवर्षी सहभागी होता? हो, 4थं वर्ष आहे. अरे वा, किती छान. 4 वर्ष सलग ह्या सगळ्याजणी याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. काय शुभेच्छा द्याल सगळ्यांना? छान दिसतात. दरवर्षी सहभागी घेता? हो, दरवर्षी. किती महिने प्रॅक्टिस चालू असते? 1 महिना. आम्ही 1 महिना. म्हणजे मुलांसोबतच त्यांचे पालकही या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मुलं पुढे लेझिम खेळतात आणि मागे त्यांच्या ज्या आया असतील त्या बाईकवरती या महिला स्वार झालेल्या आहेत आणि या बाईक रॅलीला सुरुवात केलेली आहे. पारंपरिक वेशभूषेत आपल्याला या सगळ्या महिला आज पाहायला मिळत आहे. काकी, काय सांगाल? आज तुम्ही खूप छान दिसताय, मस्त पारंपरिक वेशभूषेत तुम्ही बुलेटवरती तुम्ही आहात, स्वार झालात. काय सांगाल? सर्वात पहिलं गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आमचं हे 4थं वर्ष आहे बुलेट राईडचं आणि बस मराठी परंपरा जपणं हेच आमचं कर्तव्य आहे. नक्कीच बुलेटवरती बसल्यावर कॉन्फिडन्स वाढतो, कारण बघितल्यावर आमचं वाटतं. नक्कीच आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही इकडे आहोत. कसं वाटतंय? म्हणजे आज किती तुम्हाला ह्याची तयारी करावी लागते? नाही, गाडी स्लो चालवणं हे मोठं टास्क असतं. आम्हाला पळवायची सवय असते, त्याच्यामुळे फर्स्ट इयरमध्ये गाडी चालवणं खूप डिफिकल्ट होतं. पण एक प्रकारचा वेगळा उत्साह असतो, कारण तुम्ही सगळेजण आमच्या आजूबाजूला असता. नक्कीच आजच्या दिवशी खरं तर एक वेगळा उत्साह गिरगावमध्ये पाहतोय आपण. मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. काय वाटतंय सगळं बघून आपण? नक्कीच मराठी परंपरा सर्वांनी जपण्याची आता सक्त गरज आहे. म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा हे सगळं समजण्याची गरज आहे की हे नवीन वर्ष आहे. 31, 1 डिसेंबर, 1 जानेवारी आपण हे जे सेलिब्रेट करतो हे न करता गुढीपाडवा नक्की सगळ्यांनी साजरा करावा. तर नक्कीच पुढच्या पिढीला आपली परंपरा, संस्कृती खरं तर कळली पाहिजे, यासाठीची शोभायात्रा ही अतिशय महत्त्वाची असल्याचं या ठिकाणी बाईकवरती स्वार असलेल्या या महिलांनी दिलेली आहे. आपल्यासोबत अजून काही महिला आहेत ज्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. खूप छान दिसताय तुम्ही, छान दिसताय. काय वाटतं? थँक्यू. खूप छान वाटतंय. आपलं नवीन वर्ष आहे. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. शोभायात्रा का गरजेची आहे असं वाटतं, आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळे बाईकवरती स्वार होऊन एक वेगळा संदेश देतात, हे सगळं का महत्त्वाचं वाटतं? ॲक्च्युली आपल्याला आपली संस्कृती जपली पाहिजे आणि थोडा ट्विस्ट म्हणून मुलंच नुसते बाईक्स नाही चालू शकत, तर मुली पण चालू शकतात. किती वर्षापासून चालू? हा माझा 2nd इयर. किती तयारी करावी लागते? आम्हाला बघितल्यानंतर तर एकदम कॉन्फिडेंट वाटतात, पण तयारी कशी असते याच्या मागे? इतकं काही नाही, बस हौस लागते त्याच्यासाठी, जेणेकरून आम्ही सगळं ते आपलं होत जातं. नक्कीच आज बघितलं तर एक वेगळं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. सगळे जल्लोष साजरा करतात. तुमच्याकडे तुम्हाला सगळ्यांना बघण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे. या सगळ्या वातावरणाबद्दल काय सांगा? खूप छान वाटतंय आणि दॅट्स इट. मी इथेच नियर बाय राहते. तर नक्कीच आपण पाहतोय वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेत महिला तर तरुण मुली दाखल झालेल्या आहेत. सोबतच वेगवेगळे देखावे साकार करून खरं तर वेगळा संदेश देण्याचा सुद्धा एक प्रयत्न असतो, सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न असतो. खरं तर मुंबईमध्ये प्रसिद्ध अशी शोभायात्रा म्हणजे गिरगावची शोभायात्रा म्हणून खरं तर याची ओळख आहे. कारण या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं
एकीकडे तर सर्वसामान्य मुली तरुण मुली तर दाखल होतात, मात्र दुसरीकडे कलाकारांची सुद्धा तेवढीच गर्दी पाहायला मिळते. तुम्ही डबल सीटवर आहात, काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे माझं 8वं वर्ष आहे या रॅलीमध्ये. यावेळी मी बुलेट गाडी घेतली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मुली कुठल्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाही आहे आणि आता जर मुली लीड करतायत, फक्त पार्टिसिपेट करत नाही तर लीड करतायत. आपण नेहमी पाहतो की आपण जीन्समध्ये ड्रेसमध्ये आपण बुलेट चालवतो, स्कूटी चालवतो, पण नऊवारीमध्ये साडी नेसून काय वेगळी फिलिंग? वेगळी फिलिंग आहे. खूप अभिमान वाटतो आपलं कल्चर कॅरी करून, असं आधुनिकतेचा त्याला टच देऊन आपण हे गुढीपाडव्याला बाईक चालवतो. तो खूप छान आणि अभिमान वाटतो. तर गेल्या 8 वर्षांपासून या शोभायात्रेमध्ये बाईक चालवत असल्याचा अनुभव आपण पाहू शकतो या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. ढोल ताशांच्या गजरात खरं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो उत्साहाने दुमदुमून गेलेला आहे. या ठिकाणी कलाकारांनी सुद्धा आता यायला सुरुवात केलेली आहे. राजकीय नेते या ठिकाणी दाखल होत आहेत, तर दुसरीकडे सर्वसामान्यांची सुद्धा तेवढी प्रतिनिधी माझे सहकारी सध्या गिरगावमधल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या तरुणाईबरोबर बोलते आहे. काय नेमका उत्साह त्यांच्यामध्ये आहे आपल्याला तिच्याकडून कळते. माझी सहकारी रुबीना सध्या गिरगावमध्ये आहे. आपण तिच्याकडून जाणून घेऊया काय नेमका तिला उत्साह दिसतोय. रुबीना, आज तू गिरगावमधल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई पारंपरिक वेशभूषेमध्ये, त्याचप्रमाणे आधुनिक आणि परंपरा याचा संगम आपल्याला तिथे पाहायला मिळतो. तुला निश्चित हे सगळं पाहायला मिळत असेलच. काय नेमका सगळा हा उत्साह तुला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय? अगदी 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 अनुपमा, आपण जर पाहिलं तर शिवकाळातले युद्धाचे मावळे जे आहेत ते सध्या आपल्या समोर तलवारबाजी आणि इतरही मैदानी खेळ जे आहेत ते सादर करतायत. ते आपण आपल्या झी24 तासच्या प्रेक्षकांना सध्या दाखवू शकतो. जर आपण पाहिलं अनुपमा, तर मोठ्या प्रमाणात इथं उत्साह आहे आणि हे जे तरुण आहेत ते साताऱ्यावरून आलेले आहेत आणि साताऱ्यावरून येऊन त्यांना गुरगावच्या शोभायात्रेने भुरळ पाडलेली ते आपल्या मैदानी खेळ सादर करण्यासाठी, आपली कला सादर करण्यासाठी गिरगावात मुंबईत आलेले आहेत. मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सध्या या शोभायात्रांमध्ये सुरू आहे आणि खास महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले कलाकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सध्या लाठाकाठ्यांचा हा मर्दानी खेळ पाहायला मिळतोय. खरं तर शिवकालीन खेळ असं याला म्हटलं जातं आणि याच्या पथकांची तयारी खरं तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असते. आपण जर पाहिलं या तरुणांनी मर्दानी खेळ जे आहेत ते सादर केलेले आहेत मोठ्या प्रमाणात. काय नेमकं साताऱ्यावरून तुम्ही आलाय शोभायात्रेसाठी? आम्हाला बोलवलं शिंदे साहेबांनी. कॅमेरा हां, संतोष शिंदे साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं, या तुम्ही आम्हाला तुमची कला दाखवा. त्यांना आम्ही सांगितलं असं आम्ही सगळं लाटीकाठी, कुऱ्हाड, भाले, अग्निचक्र आहे, बाण आहे, हे सर्व प्रात्यक्षिक तुम्हाला किती दिवसापासून या सगळ्याची तयारी करता? मी 7 वर्षापासून खेळतोय. मी तयारी शोभायात्रेत येण्यासाठीची तयारी आहे, किती दिवसापासून सुरू? कसं माहिती आहे का, आम्ही शिवकालीन हे दानपट्टा आम्ही जेव्हा लहानपणापासून आमच्या गावाला वारसा आहे दानपट्ट्याचा. त्याच्यामुळे आम्ही आमच्या वयाच्या एक इयत्ता 10वी 8वीपासून आम्ही याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला आता आम्ही किती पण कंटिन्यू आमचं चालू आहे. एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये आमचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही लाटीकाठी, भाला, तलवार, कुऱ्हाड, दानपट्टा, फायर शो असे आम्ही कार्यक्रम करत असतो सर्व ठिकाणी. या टीमचा आता यावर्षीचा संकल्प काय? या वर्षीचा संकल्प म्हणजे आमचा संकल्प असा आहे की महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यात जवळजवळ नाही म्हटलं तर 200च्या प्लस मुली ही. अगदी रुबीना, तुमचा सगळा संवाद सुरू ठेवा. आपण पुन्हा तुमच्याशी जोडले जाऊया, कारण सगळ्या शहरांमध्ये सध्या शोभायात्रांचा सगळा हा उत्साह पाहायला मिळतो आहे. साताऱ्यावरून आलेलं हे सगळं पथक आहे आणि हे आपल्याला मर्दानी खेळांचं प्रदर्शन या ठिकाणी करताना पाहतात, सादरीकरण करताना आपल्याला पाहायला मिळतात.